श्री स्वामी समर्थ. आज मागे गणेश जयंती. उपवास नाही केला तरीही चालेल, पण चुकूनही घालू नका या रंगाचे कपडे आणि साड्या. तर आज आहे गणेश जयंती. तर तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आपल्यापैकी अनेक जण नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा प्रकृती अव्यवस्थामुळे उपवास करू शकत नाही. अशा वेळी मनात धाकधूक असते की बाप्पा कोपेल का? तर आज मी तुमचे हे सर्व भ्रम दूर करणार आहे. उपवास करण्यापेक्षा महत्त्वाच्या अशा 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या तुम्ही आज पाळल्या तर उपवासाचे फळ तुम्हाला घरी बसल्या मिळेल. यासोबतच आजचा सर्वात मोठा विषय म्हणजे रंगशास्त्र. तुम्ही आज कोणत्या रंगाचे कपडे घालून बाप्पाचं दर्शन घेताय यावर तुमची संपूर्ण वर्षाची भरभराटी अवलंबून आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की असे 2 रंग कोणते आहेत जे आज तुमच्यासाठी काळ ठरणार आहेत आणि असे 2 रंग कोणते आहेत की जे तुमचे नशीब पलटू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बघा, आपण वर्षातून 2दा गणेश उत्सव साजरा करतो. एक भाद्रपदात आणि एक दुसरं माघ महिन्यात. पण या दोन्ही महिन्यात फरक काय आहे? माघ शुद्ध चतुर्थीला वरद चतुर्थी म्हणतात. वरद म्हणजे वरदान देणारा. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने जेव्हा आपल्या हातातल्या उटणाने बाप्पाची मूर्ती घडवली आणि त्यात प्राण फुंकले, तो हाच दिवस. या दिवशी गणेश तत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. जसा आपला वाढदिवस आपण आनंदाने साजरा करतो, तसाच हा बाप्पाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी बाप्पा अत्यंत प्रसन्न मृदेत असतो. त्यामुळे आज केवळ उपवास महत्त्वाचा नाही, तर तुमची शुद्धता महत्त्वाची आहे. जर तुम्हाला उपवास जमला नाही तर सात्विक आहार घ्या, पण मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. बाप्पाला पोटाचा उपवास नको, तर मनाचा निर्मळपणा हवा आहे. त्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. त्याचबरोबर कमेंटमध्ये सर्वांनी गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या मुलाबाळांवर गणपती बाप्पाची कृपाही नक्कीच राहील. आज 22 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघ गणेश जयंती. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती ही साजरी केली जाते. ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते, म्हणून तिला माघी गणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस आपण बाप्पाचा वाढदिवस म्हणून साजरा करत असतो. अग्निपुराणात या दिवसाबद्दल देखील उल्लेख केलेला आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विविधता पूजा करतो, व्रत करतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणून या दिवशी व्रत करूनही गणपती बाप्पाची पूजाही आपल्याला करायची आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना बाप्पांना 21 दुर्वाची जुडी अर्पण करावी. दुर्वी अर्पण करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. तसेच गणपतीला लाल रंगाचे जास्वंद किंवा लाल रंगाची फुले अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही लाल रंगाची फुलं, जास्वंदीचे फुलं देखील अर्पण करू शकता. तसेच या दिवशी नैवेद्य म्हणून बाप्पांना 21 तिळगुळाचे लाडू अर्पण करा, कारण या दिवशी जयंतीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले आणि म्हणून या दिवशी भगवान गणेशाला तीळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती जे काही गणेश तत्व आहे तर ते 1 सहस्रपटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाची पूजासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज मी तुम्हाला ही सर्व माहिती शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे 2 रंग अजिबात नेसू नका. जर तुम्ही हे 2 रंग जर नेसत असाल तर घरामध्ये सतत अडीअडचणी येणार आहे. अख्खं आयुष्य, अख्खं वर्ष तुमचं कटकटीमध्ये जाणार आहे. आलेला पैसा घरामध्ये अजिबातच टिकणार नाही आणि लक्ष्मी देखील तुमची साथ सोडून जाणार आहे. तुम्ही जर हे 2 रंग वर्ज केले तर घरामध्ये अक्षरशः लक्ष्मीचा वास राहील. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांवर, तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर राहील. आलेला पैसा हा पूर्णपणे तुमच्या घरामध्ये जाईन. तुमचं कष्टाचं फळ, मेहनतीचं फळ जे आहे तर ते देखील तुम्हाला मिळणार आहे. तर हे कोणते 2 रंग आहेत तर आपण आधी ते पहिले जाणून घेऊया. तर बघा, रंग हे आपल्या शरीरातील चक्रावर परिणाम करतात. पहिला वर्ज्य रंग म्हणजेच की काळा.
बाप्पा हा प्रकाशाचं प्रतीक आहे. काळा रंग हा अंधाराचं आणि शनीच्या कोपाचं प्रतीक मानला जातो. गणेश जयंतीला बाप्पाचा जन्म साजरा होत असताना काळे कपडे अजिबात नेसणे म्हणजे मांगल्यात बाधा आणण्यासारखी आहे. वैज्ञानिकनुसार काळा रंग ऊर्जा शोषून घेतो. त्यामुळे बाप्पाकडून मिळणारी सात्विक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे तुम्हाला आवर्जून काळा रंग जो आहे तर तो अजिबात घालायचा नाही. आता दुसरा रंग म्हणजे गडद निळा किंवा राखाडी. हे रंग निस्त निस्तजपानाचे प्रतीक आहे. आजच्या दिवशी हे रंग घातल्याने मनामध्ये नकारात्मक विचार येऊ शकतात किंवा घरातल्या कामात अडथळे येऊ शकतात. अनेक महिलांनी निळ्या रंगाच्या साड्या आवडतात, पण आजच्या दिवशी त्या टाळणेच हिताचे ठरेल. विशेषतः ज्यांना मुलांच्या शिक्षणात किंवा नोकरीत यश हवे आहे, तर त्यांनी या 2 रंगापासून लांबच राहावा. जर तुम्हाला मुलाबाळांसाठी किंवा तुमच्या पतीसाठी जर प्रगतीसाठी जर तुम्ही उपाय गणपती बाप्पापाशी प्रार्थना करत असाल, तर चुकूनही तुम्ही हे 2 रंग अजिबातच घालू नका. त्याचबरोबर बघा, मग कोणते रंग वापरावे ज्यामुळे तुमचं वर्ष सुख समृद्धीचं जाईल? तर बघा, तुम्हाला ऑरेंज कलरचा म्हणजेच की भगवा ऑरेंज कलर हा बाप्पाचा स्वतःचा रंग आहे. या रंगाला ऊर्जेचा राजा म्हणतात. आज सेंद्रिय कपडे घालून बाप्पाचं दर्शन घेतल्यास तुमच्या शरीरातली मूलाधार चक्र जागृत होते आणि तुमची रखडलेली कामे मार्गी लागतात. तर तुम्ही म्हणजेच की ऑरेंज कलर म्हणजेच की सेंद्रिय कलरसुद्धा घालू शकता. शर्ट, टॉप, साडी देखील घालू शकता. दुसरा आहे पिवळा रंग. पिवळा रंग हा समृद्धीचा आणि गुरुग्रहाचा कारक आहे. ज्यांच्या घरी पैसा टिकत नाही किंवा कर्ज वाढले आहे, तर त्यांनी आज पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून बाप्पाला पिवळी फुले अर्पण करावीत. यामुळे तुमची बुद्धी, तेजस आणि होते. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग मोकळे होतात. त्यामुळे तुम्हाला पिवळा रंग, पिवळं शर्ट, पिवळी साडी देखील तुम्ही घालू शकता. आता बघा, आपण तर पिवळी साडी, ऑरेंज कलरचं साडी देखील घातली. आता बाप्पाला नैवेद्य काय द्यायचा, शुभ मुहूर्त काय आहे? तर बघा, आता बोलूया आजच्या पूजेबद्दल. म्हणजे आज बाप्पाला काय अर्पण करावे? तर तुम्ही बाप्पाला नैवेद्यामध्ये आज बाप्पाला तुम्ही तिळगुळाचे लाडू किंवा मोदक नक्की दाखवा. कारण माघी चतुर्थीला तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, राहुकाळ राहुकाळ खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर शुभमुहूर्त देखील महत्त्वाचा असतो. सकाळी 11 ते दुपारी 1:30 हा काळ पूजेसाठी अमृत काळ आहे. परत एकदा सांगते, सकाळी 11 ते दुपारी 1:30 हा काळ पूजेसाठी अमृत काळ आहे. त्याचबरोबर राहुकाळसुद्धा आहे. दुपारी राहुकाळ असतो. त्याचबरोबर त्या वेळेत चुकूनही महत्त्वाची कामे करू नका किंवा नवीन वस्तू देखील खरेदी करू नका. त्याचबरोबर म्हणजे आज दुपारी 1:30 ते 3 वाजे या दरम्यान राहुकाळ असेल. या काळात कोणतीही पूजा किंवा नवीन काम सुरू करू नका. हा काळ फक्त नामस्मरणासाठीच ठेवा. त्यामुळे तुम्हाला ह्या राहुकाळामध्ये कुठलीही नवीन वस्तू घ्यायची नाही आहे, कुठलंही शुभ कार्य देखील करायचं नाही आहे. तर राहुकाळ हा खूप बेकार असतो. त्यामुळे तुम्हाला राहुकाळामध्ये कुठलंही चांगलं काम देखील करायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला अत्यंत एक उपाय असा सांगणार आहे, जो तुम्ही यापूर्वी कधीच ऐकला नसेल. आज संध्याकाळी बाप्पाच्या समोर एक दिवा लावा. एका कागदावर लाल शाईने तुमची एक मोठी इच्छा लिहा. त्या कागदावर 21 तिळाचे दाणे ठेवा आणि तो कागद दुमडून बाप्पाच्या उजव्या हाताच्या बाजूला ठेवा. त्यानंतर ओम गणगणपती नमः, ओम गणगणपती नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. उद्या हा कागद आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. तुमची इच्छा कशी पूर्ण होत नाही हे तुम्ही स्वतः अनुभवताल. त्यामुळे तुम्हाला हे जेव्हा तुम्ही हा उपाय करताल, तर हा उपाय करताना तुम्हाला आजूबाजूला कोणालाही ठेवायचं नाही आहे. उपाय करताना सर्वप्रथम तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा उपाय झाल्याच्या नंतर तुम्हाला हा उपाय झाला आहे म्हणून मी केला आहे असं देखील कोणाला सांगायचं नाही. हा उपाय तुम्हाला गुप्त ठेवायचा आहे. तर बघा, भक्तीमध्ये शक्ती आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे. ही माहिती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण रोज भेटत राहू. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.